आज का वचन में अगर हम जाएंगे आजच्या वचनामध्ये आपण जाऊयात. और हमारे बाइबल को अगर हम खोलेंगे तो एशिया उसका 60 चैप्टर उसका पहला य- वर्स अगर हम पढ़ेंगे यशाया याचा 60वा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन जर आम्ही वाचलं, तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, की "उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे." हालेलुया। हालेलुया. उठ प्रकाशमान हो उठ, प्रकाशमान हो, क्योंकि तेरा प्रकाश आ गया है कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे और यहोवा का तेज तेरे ऊपर उदय हुआ है। आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. ये वचन कौन बोल रहा है? हे वचन कोण बोलत आहे? बोलिए। खुद परमेश्वर हमसे ये बात बोल रहा है कि उठ प्रकाशमान हो। स्वतः परमेश्वर आमच्याशी हे बोलत आहे, की उठ आणि प्रकाशमान हो. और नॉर्मली हम उठ करके किसको बोलते हैं? आणि साधारणतः उठ आम्ही कुणाला म्हणतो? किसको बोलते हैं? कुणाला? हाँ, जो जोपलेला है। जे फर्स्ट झोपलेले आहेत. रेस्पॉन्स। हाँ, जो सोए हैं उन्हें हम बोलते हैं उठ। जे झोपलेले आहेत त्यांना आपण म्हणतो, की उठ. या हम बैठे हुए हैं तो हम उनको बोलते हैं कि उठ। किंवा जर कुणी बसलेला असेल तर त्याला आपण म्हणतो, की उठ. या कोई गिर गया है हम उसे भी बोलते हैं उठ। किंवा कुणी पडलेला आहे त्याला आपण म्हणतो उठ. खड़े लोगों को नहीं बोलते। उभा राहिलेल्यांना उठ नाही म्हणत आपण. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. इसका मतलब है यहाँ का परमेश्वर का वचन उठ बोल रहा है, उसका मतलब है हम बैठे हुए हैं, सोए हुए हैं या हम गिर गए हैं। या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला उठ असं म्हणतं. याचा अर्थ हा की एकतर आम्ही पडलेलो आहोत, झोपलेलो आहोत किंवा बसलेलो आहोत. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आज वचन के प्रकाश में हम अपने आप को देखेंगे कि हम इस तीनों जगह पर कहाँ पर है। आणि आज देवाच्या प्रगटीकरणानुसार देवाच्या सांगण्यानुसार आपण आपलं परीक्षण करूया की या 3 गोष्टींपैकी आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहोत. हालेलुया। हालेलुया. उसके बाद में तुरंत वचन में कहता है क्योंकि तेरा प्रकाश आ गया है। आणि त्यानंतर लगेचच देवाचं वचन असं सांगतं, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. अभी प्रकाश आया उसका मतलब क्या है? आता प्रकाश आला याचा अर्थ काय? पहले अंधेरा था। अगोदर अंधार होता. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और हमारे जीवन में अलग अलग तरीके के अंधेरे आते आणि हैं। आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं तर बऱ्याच प्रकारचे अंधार येतात. हालेलुया। हालेलुया. मगर यीशु मसीह ने ऐसा कहा जॉन 9:4 में। पण योहान 9:4 मध्ये येशू ख्रिस्त असं म्हणतो, हम्म ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. हम्म रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। ऐसे रात आने वाली है जिसमें कोई काम नहीं होगा हमसे। आणि अशी रात्र येणार आहे की त्यामध्ये आमच्याकडून कुठलंही काम होणार नाही. उसका मतलब है हमारे जीवन में ऐसे अंधेरा आएगा जहां पर हम कुछ नहीं कर पाएंगे। याचा अर्थ हा की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अंधार येईल ज्या वेळेला आम्ही कुठलंच काम करू शकणार नाही. हम ऐसे ही सोच रहे हैं कि हम अंधेरे में घिरे हैं, अंधेरे में बैठे हैं, अंधेरे में सोए हुए हैं। आणि आम्ही असाच विचार करतो की आम्ही अंधारामध्ये पडलेलो आहोत आणि बसून राहिलेलो आहोत. मगर इसका मतलब है अगर हम अंधेरे में हैं हम कुछ नहीं कर सकते। याचा अर्थ हाच होतो की ज्यावेळेस आम्ही अंधारामध्ये असतो आम्ही काहीच करू शकत नाही. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. अगर अंधेरे में भी हम कुछ करने के लिए देखेंगे हम किधर न किधर धड़क जाएंगे। आणि जर अंधारात आम्ही काही गोष्टी करायला लागलो तर आम्ही कदाचित कुठेतरी धडकून जाऊ. हालेलुया। हालेलुया. मगर प्रभु नहीं चाहता है कि हम उस परिस्थिति में पड़े पण रहें। देवाची इच्छा नाही की आम्ही अशा परिस्थितीमध्ये पडून राहावं. और परमेश्वर हमें प्रकट होकर ये बोल रहा है कि उठ। आणि परमेश्वर आपल्या समोर प्रकट होऊन आम्हाला म्हणत आहे की उठ, प्रकाश आ गया है। प्रकाश आला आहे. और एक बार प्रकाश आ गया तो वापस हमको अंधेरा दिखता है? आणि एकदा प्रकाश आला की परत आपल्याला अंधार दिसतो का हो? नहीं दिखता है। नाही दिसत. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. उसका मतलब हमारे जीवन में उस प्रकाश को हमें आने देना है। याचा अर्थ हा की आपल्या जीवनामध्ये तो प्रकाश आम्ही येऊ द्यायला पाहिजे. एक बार हमारे जीवन में प्रकाश आने के बाद में हम वापस वही अंधेरे की परिस्थिति में नहीं रह सकते। एकदा का प्रकाश आमच्या जीवनामध्ये आला तर आपल्यामध्ये ती अंधाराची परिस्थिती पुन्हा राहणार नाही. हालेलुया। हालेलुया. प्रभु को पसंद नहीं कि हम उस परिस्थिति में पड़े रहे। देवाची इच्छा नाही, त्याला आवडत नाही की आम्ही त्या परिस्थितीमध्ये पडून राहावं. इसलिए परमेश्वर कहता है कि उठ आणि प्रकाशमान म्हणून हो। परमेश्वर असं म्हणतो की उठ आणि प्रकाशमान हो. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और हम ये सोचेंगे कि ये अंधेरा हमारे जीवन में कैसा आता है। आता आम्ही विचार करूया की हा अंधार आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे येतो.
प्रभु का वचन, इस वचन के द्वारा प्रभु हमें क्या कह रहा है? आणि देवाचं वचन आमच्याशी या वचनाद्वारे काय बोलत आहे? अंधेरे से रोशनी में हमें चलने के लिए कह रहा है। तो आम्हाला सांगत आहे की अंधारामधून आता प्रकाशामध्ये चाला. गिरे हुए स्थिति से उठने के लिए परमेश्वर कह रहा है, पडलेल्या परिस्थितीमधून उठण्यासाठी परमेश्वर सांगत आहे. और उस प्रकाश में प्रभु हमें चमकने के लिए कह रहा आणि है। त्या प्रकाशामध्ये चमकण्यासाठी देव आम्हाला सांगत आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्या आज आप तैयार हैं आपके परिस्थिति से उठने के लिए? आज तुम्ही तुमच्या परिस्थितीमधून उठण्यासाठी तयार आहात का? हालेलुया। जैसे हमारे जीवन में प्रभु का प्रकाश आया, जसं आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा प्रकाश आला और जैसे उसका प्रकाश हमारे जीवन में आया हम सुधर जाते आणि हैं, त्याचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही सुधरून जातो. और प्रभु चाहता है कि उस प्रकाश के द्वारा हम दूसरों को भी प्रकाशित आणि करें। देवाची इच्छा हीच आहे की त्या प्रकाशाच्या द्वारे आम्ही इतरांनाही प्रकाशित हमारे करावं. अंदर के प्रकाश दूसरों को रोशनी देने वाला बने। आमच्या आतला प्रकाश इतरांना उजेड दाखवणारा असावा. हालेलुया। हालेलुया. हमारी परिस्थिति जैसे बदली है, प्रभु चाहता है कि हमारे द्वारा दूसरों को भी परिस्थिति बदले। जशी आमची परिस्थिती बदलली, देवाची इच्छा हीच आहे की आमच्या परिस्थितीद्वारे इतरांची परिस्थिती देखील बदलावी. हम प्रकाशमान हो, प्रभु चाहता है। देवाची इच्छा आहे की आम्ही प्रकाशमान व्हावं. आप अंधेरा नहीं हो सकते हो। तुम्ही अंधार होऊच शकत नाही. हम अंधेरे में रहने वाले नहीं हो सकते आम्ही हैं। अंधारात राहणारे असू शकत हम नाही. निशाचर नहीं हो सकते हैं। आम्ही निशाचर असू शकत नाही. हालेलुया। हालेलुया. क्योंकि प्रभु हमें इस प्रकाश से भर रहा है। क्योंकि कारण परमेश्वर आम्हाला त्याच्या प्रकाशाने भरत आहे. हालेलुया। हालेलुया. अंधेरा हम इस बात के लिए बात कर रहे हैं, आणि अंधाराविषयी आपण बोलत आहोत. मगर ये अंधेरा हमारे जीवन में कैसे आता मग है? हा अंधार आमच्या जीवनामध्ये येतोच कसा? हम कुछ दरवाजे उस बातों के लिए हम खोल के रखते आणि हैं। अशा काही गोष्टींसाठी आम्हीच दरवाजे उघडतो. कुछ बातें ऐसी है जो हमारे जीवन में अंधेरा लेके आते हैं, वो मैं आपको बताना चाहती आणि हूँ। काही गोष्टी अशा आहेत ज्या आमच्या जीवनामध्ये अंधार घेऊन येतात, त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. पहली बात, पहिली गोष्ट निराशा। निराशा. कितने लोगों को निराशा आती है? किती लोकांना निराशा येते हो? बहुत कॉमन है वो। आणि सर्वसामान्य येते. जैसे सर्दी जुकाम होती है वैसे निराशा हो जाती है हमको जसं आजकल। आपल्याला सर्दी खोकला येतो तशा निराशा आमच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और दूसरी बात, और निराशा जब हमारे पास में आशा नहीं रहती है, प्रभु हमारे जीवन में कुछ काम नहीं कर सकता। आणि ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आशा उरत नाही, त्यावेळेस देवही आमच्या जीवनामध्ये काही काम करू शकत नाही. मगर बाइबल कहती है, पण बायबल असं जो सांगतं, आशा रखते हैं जे आशा ठेवतात उसे वो तृप्त करता है। त्याला तो तृप्त करतो. हालेलुया। हालेलुया. हम जब निराशा में चले जाते हैं, आम्ही जेव्हा निराशेमध्ये जातो हम परमेश्वर के लिए दरवाजा बंद कर देते आणि हैं, देवासाठी आम्ही दरवाजा बंद करतो और अंधेरे के लिए हम दरवाजा ओपन कर आणि देते अशा हैं। वेळेला अंधारासाठी दरवाजा उघडला जातो. हालेलुया। हालेलुया. सिर्फ निराशा ही नहीं, फक्त निराशाच नाही, पाप 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 मैं बड़े पाप के लिए नहीं बोलूंगी। आणि मोठमोठ्या पापांविषयी मी बोलत नाही. चोरी करना, किसी का मर्डर करना, ये सब बड़ी पाप हम गिनते हैं। चोरी करणं किंवा कोणाचा खून करणं ह्याला आपण मोठी पाप त्याच्यामध्ये गणतो. मगर छोटे बातें भी, वो अगर हमने परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन भी किया तो भी वो पाप है। आणि छोट्या गोष्टी जसं काय आपण देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही, उल्लंघन केलं तर ते देखील पाप आहे. कभी कभी अपने आदतों के वजह से हम उस अंधेरे में चले जाते आणि हैं। कधी कधी आपल्या सवयींमुळे आपण त्या अंधारामध्ये निघून जातो. कभी कभी हमारे सोच, हमारे बर्ताव के द्वारा हम अंधेरे में चले आणि जाते कधी हैं। कधी आमचे विचार, आमच्या वागणुकीमुळे आम्ही त्या अंधारामध्ये जातो. कभी कभी हम शर्मिंदगी की वजह से हम अंधेरे में चले जाते कधी कधी हैं। आमच्यामध्ये असलेल्या लाजेमुळे आम्ही त्या अंधारामध्ये जातो. कभी कभी हमें शत्रु के भय के वजह से हम अंधेरे में चले जाते कधी कधी हैं। शत्रूविषयी असणारं भय आम्हाला अंधारात घेऊन जातं. कभी कभी हमने किया हुआ कुछ काम के द्वारा हम अंधेरे में चले जाते आणि हैं। कधी कधी आम्ही केलेल्या कुठल्या कार्यामुळे आम्ही अंधारामध्ये जातो. कभी कभी हम खिन्नता के वजह से हम अंधेरे में चले जाते हैं। खिन्नतेमुळे आम्ही अंधारामध्ये जातो. ये सब बातें हमको बहुत छोटी लगती है, आणि या सर्व गोष्टी आम्हाला फार छोट्या वाटतात. मगर यही हमें अंधेरे में लेके पण जाते याच हैं। गोष्टी आहेत ज्या आम्हाला अंधारामध्ये घेऊन जातात. मगर प्रभु आज हमको ये कुछ 3 बातें करने के लिए कह रहा पण है। परमेश्वर आम्हाला 3 गोष्टी करण्यासाठी सांगत आहे. ये 3 बातें अगर हम करेंगे, आणि जर या 3 गोष्टी आम्ही केल्या अपने जीवन में हम उस अंधेरे में से रोशनी में आ तर सकते हैं। निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपण अंधकारात मधून प्रकाशाकडे जाऊ शकतो. कभी कभी हम बहुत विचार में आ जाते हैं, ये कभी- क्यों मेरे जीवन में, कधी कधी आम्ही विचार करतो माझ्या जीवनामध्ये असं का, ये क्यों है, ये प्रॉब्लम्स क्यों है। ह्या समस्या माझ्या जीवनामध्ये का आहेत. बहुत लोगों को ऐसा लगता है ना, वाटतं का बऱ्याच जणांना असं? एक समस्या में से दूसरे समस्या में
एका समस्येमधून निघालो की दुसऱ्या समस्येमध्ये, एक परिस्थिति में से दूसरे परिस्थिति में, एका परिस्थितीतून निघालो दुसऱ्या परिस्थितीत, एक परेशानी में से दूसरे परेशानी में, आणि एका त्रासामधून दुसऱ्या एक त्रासामध्ये, कर्जे में से दूसरे कर्जे में। एका कर्जातून निघालो की दुसरं कर्ज, ऐसे हमारा साइकिल शुरू रहता है। आणि अशा प्रकारचं चक्र आमचं चालू राहतं. मगर इसमें से हम कैसे बाहर निकले? मग यातून आम्ही बाहेर कसं पडावं? परमेश्वर पहली बात कहता है कि तुम जांच करो। परमेश्वर पहिली गोष्ट आम्हाला सांगतं की आपण परीक्षण करावं. हालेलुया। हम हालेलुया. अपने आप को जांचना बहुत जरूरी है। स्वतःचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. अपने जीवन में हमें चेक करना बहुत जरूरी है। आपल्या जीवनामध्ये आम्हाला पाहत राहण्याची गरज आहे. हम क्यों पीछे पड़े हुए हैं? आम्ही का मागे पडलो? हम क्यों गिरे हुए हैं? आम्ही का खाली पडलो? ये हमारे जीवन में क्यों हम ऐसा ये परिस्थिति में जहाँ पर रोना है, आणि अशा परिस्थिती, रडण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही का आहोत? क्यों हमारा फाइनेंशियल क्राइसिस हमारे जीवन में है, का आमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रश्न आहेत? हमारे परिवारों में यही सेम समस्या वापस वापस क्यों है? आता आमच्या जीवनामध्ये परत परत त्याच समस्या का उद्भवत ये आहे? हमारे आत्मिक जीवन में हम क्यों गिरे जा रहे हैं आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही का पडत चाललेलो और हम आहोत? क्यों आगे नहीं बढ़ पा रहे आणि हैं? का आम्ही पुढे जाऊ शकत नाही? ये हमें जांचना है। ह्याचं आम्हाला परीक्षण करायचंय. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. क्योंकि आपको कोई और जांच नहीं सकता। कारण दुसरं कुणी तुमचं परीक्षण नाही करू शकत. अपने आप को आप खुद ही जांच सकते हो। तुम्ही स्वतःच स्वतःचं परीक्षण चांगल्या प्रकारे करू शकता. एक परमेश्वर है और एक आप हो जो आपको अच्छी तरीके से जानते हैं। एक परमेश्वर आहे आणि दुसरं तुम्ही स्वतः आहात जे स्वतःला चांगल्या तऱ्हेने ओळखता. हम क्यों नहीं बढ़ पा रहे, हमें चेक करना है। आम्ही का वाढू शकत नाही, आम्हाला परीक्षण करायचंय. अगर आपके जीवन में अशांति है तो आप जांच करें। जर तुमच्या जीवनामध्ये अशांती आहे तर तुम्हाला परीक्षण करण्याची गरज अगर आहे. बीमारी है तो आपको जांच करना है। आजार आहे तरी देखील तुम्हाला परीक्षण करण्याची तकलीफ गरज आहे. है तो आपको जांच करना है। त्रास आहे तुम्हाला परीक्षण ये करायचंय. जीवन में मैंने ऐसा क्या किया है जो ये परिस्थिति आज मेरे जीवन में है, आणि माझ्या जीवनामध्ये असं काय घडलंय माझ्या हातून ज्यामुळे ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये या आहे? परमेश्वर मुझे परख रहा है, ये आपको जांचना का है। परमेश्वर माझी पारख करत आहे, हे आपलं परीक्षण आपल्याला करायचं आहे. आपको ऐसा लगता है कि जो भी हो रहा है हमारे जीवन में सब यांत्रिक हो रहा है, आणि तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याचदा माझ्या जीवनामध्ये जे काही घडते ते असं ऑटोमॅटिक घडतंय, यांत्रिकरित्या घडतंय ऐसा लग रहा है आपको? असं वाटतं का? कितने लोगों को ऐसा लगता है कि जो भी हो रहा है, हो रहा है, जे काही होतंय योगायोग आहे, होतोय, चलता है? चालतंय, असंच असतं. कितने लोगों को ऐसा लगता है? किती लोकांना असं वाटतं? हालेलुया। हालेलुया. प्रभु के इच्छा के बगैर हमारे जीवन में कुछ नहीं होता। देवाच्या इच्छे विरुद्ध आमच्या जीवनामध्ये काहीच होऊ शकत नाही. उसके परमिशन के बगैर हमारे जीवन में कुछ नहीं होता। आणि त्यांनी जर परमिशन दिली नाही तर आमच्या जीवनामध्ये काहीच घडणार नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। अगर हमें अपने आप को जांचना है तो हमें जोशुआ की तरह रहना है। आणि जर स्वतःचं परीक्षण करायचे तर आम्हाला यहोशुआप्रमाणे राहावं लागेल. मगर वह हम देखते हैं, उससे पहले मैं आपको आपका ध्यान निर्गमन उसका 7वां अध्याय और उसका 23 वर्स अगर हम देखेंगे, निर्गम याचा 7वा अध्याय आणि 23व वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय की फारो मागे फिरून घरी निघून गेला, त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। मूसा आता है इजराइलियों को छुड़ाने के लिए मोशे येतोय इस्रायली लोकांना सोडवण्यासाठी और आकर बोलता है कि हमारी प्रजा को तू छोड़। आणि येऊन त्या फारोला म्हणतो की तू माझ्या प्रजेला सोड. और कुछ वहां पर हम देखते हैं कि चमत्कार वहां पर करते हैं। आणि काही चमत्कार त्या ठिकाणी केले जातात. फिर भी तरी देखील 7वें अध्याय में जब ये सिलसिला शुरू होती है, आणि 7व्या अध्यायामध्ये जेव्हा हे सर्व गोष्टी सुरू होतात तब यहाँ पर ये वचन हमने पढ़ा, फरो ने ध्यान नहीं दिया। आणि त्यावेळेस आम्ही हे वाचलं की फारोचं लक्ष गेलं नाही. हालेलुया, हालेलुया. उसने ध्यान नहीं दिया। त्यांनी लक्ष दिलं नाही. और 12वें अध्याय आते आते आणि 12वा अध्याय येता येता क्या हो गया उसके जीवन में? त्याच्या जीवनामध्ये उसने काय ध्यान ना देने के कारण ध्यान लक्ष न दिल्या कारणानं हम देखेंगे निर्गमन का 12वां अध्याय निर्गम 12 उसका 29 और 30 वर्स। त्याचं 29 आणि 30 वचन. हम्म, निर्गम 12, 29 आणि 30. मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसरणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्यांच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुरेढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. हालेलुया। उसका बाद वाला वचन, त्याच्यानंतरचं जे वचन आहे 30वं. हम्म, रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कुणी मेला नव्हता
असे एकही घर राहिले नव्हते. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. अगर उसने तभी ध्यान दिया होता, जर त्यांनी तेव्हाच लक्ष दिलं असतं, ये परिस्थिति उसके जीवन में नहीं तर आती. ही परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आलीच नसती. हम देखते हैं वहां पर फरो के घराने से, राजा के घराने से लेकर आणि आपण त्या ठिकाणी बघतो की फारोचा म्हणजे राजाच्या घराण्यापासून एक सेवक के घर के पहलौठे सभी मर गए. आणि साध्या सेवकाच्या घरापर्यंतच्या सर्व घरातले जे प्रथम वत्स होते ते सगळेजण मेले. और इतना ही नहीं, उनके पशुओं को भी जो पहलौठे हैं वो भी मर आणि गए. जे त्यांचे प्राणी पशु प्राणी जे होते ते जे पहिले होते ते सुद्धा सर्व मरण पावले. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ये हालेलुया. क्यों हुआ? हे का घडलं? क्योंकि उसने ध्यान नहीं दिया, कारण त्यानं लक्ष दिलं नाही. उसने चेक नहीं किया, त्यांनी पारखलं नाही, पाहिलं नाही उसने किसके साथ पंगे ले रहा की है. तो कुणासोबत कुणाच्या विरोधात जात आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज परमेश्वर हमें कहता है, आज परमेश्वर आम्हाला सांगतो हमें ध्यान देना बहुत जरूरी है. आम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. जांचना हमें बहुत जरूरी है. परखणं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. उस वक्त हम देखते हैं कि बड़ी हाहाकार मची. आणि आम्ही पाहतो की मोठा हाहाकार त्या ठिकाणी झाला. हालेलुया. हालेलुया. अगर उसने लक्ष्य दिया होता, जर त्यांनी लक्ष दिलं ये असतं हाहाकार का समस्या उनके जीवन में नहीं आती. तर हा हाहाकार जो त्या ठिकाणी पसरला होता तो झाला नसता. हालेलुया. हालेलुया. आज हमें अपने आप को जांचना है आज आम्हाला आमच्या स्वतःचं परीक्षण करायचं आहे कि हम कहाँ गिर गए की हैं. आम्ही कुठे पडलेलो हमारी आहोत. प्रार्थना जीवन गिर गया है क्या? आमचं प्रार्थनामय जीवन पडलंय का? क्या हम प्रभु को समय देना उस मामले में गिर गए क्या? का देवाला वेळ देण्याविषयी आम्ही खाली पडलेलो आहोत या का? हमारे जीवन में हम निराशा के लिए द्वार खोल के रखा है का क्या? आमच्या जीवनामध्ये आम्ही निराशेसाठी दार उघडून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. किस वजह से हम हार रहे हैं, इसको आज हमें जांचना जरूरी है. कुठलं कारण आहे ज्याच्यामुळे आम्हाला हार पत्करावी लागत आहे त्याचं पारख करणं परीक्षण करणं गरजेचं आहे. कुछ भी हमारे जीवन में अगर ऐसे घटनाएं होते हैं तो चलता है, जाने दो, आणि आमच्या जीवनामध्ये अशा कुठल्याही घटना घडल्या की जाऊ दे, होत राहतं, होता रहता है. होत राहतं. हालेलुया, हालेलुया. 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 ऐसे मत बोलिए. असं बोलू नका. हालेलुया. हालेलुया. मेरे अंदर की आत्मिकता अगर कम हो रही है, उसके लिए भी आप ये मत बोलिए कि होता रहता है. आणि माझ्यातलं जर आत्मिकता कमी होत आहे तर त्याच्याविषयी पण असं बोलू नका की जाऊ दे, होत राहतं. हालेलुया. हालेलुया. अगर फारो ने चेक किया होता, जर फारोने लक्ष दिलं असतं उसके जीवन में यह हाहाकार की समस्या नहीं तर होती. त्याच्या जीवनामध्ये हा हाहाकार उठला नसता. मगर उसके विरोध में हम जो यहोशू को देखते हैं, पण त्याच्या विरोधात जर आपण यहोशुआला पाहिलं उसने कैसे अपने आप को जांचा. त्याने कशी स्वतःची पारख केली. जोशुआ उसका 7th चैप्टर यहोशुआ 7 और उसका 6th वर्स. आणि त्याचं 6वं वचन यहोशुआ 7:6. तेव्हा यहोशुआने आपले कपडे फाडले आणि तो व इस्रायलेचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. हालेलुया. ये हालेलुया. कब हुआ? हे केव्हा झालं? ये आई के ऊपर ये लोग युद्ध के लिए जाते आणि हैं ज्या वेळेला ते युद्धा करता जातात और 3,000 लोग वहां पर लड़ने के लिए चले गए. आणि 3,000 लोक लढण्याकरता त्या ठिकाणी गेले. मगर वहां के लोगों ने क्या किया? इन्हें मार गिराया, उन्हें उनके पीछा किया पण त्या लोकांनी काय केलं की यांना मारलं आणि त्यांचा पाठलाग केला. और उनके 3,000 में से सिर्फ 36 लोग मर गए. आणि त्यांचे 3,000 पैकी फक्त 36 लोक मरण पावले. यहोशू के सेना में से सिर्फ 36 लोग मर गए. यहोशुआच्या सेनेमधून फक्त 36 लोक मेले. हार गए ये लोग. ते हारले. छोटी छोटी हार थी ना. छोटी हार होती. सिर्फ 36 लोग ही तो मरे. फक्त 36 लोकच तर मेले. चलता है. चालतंय. युद्ध मतलब हार जीत तो रहती है. युद्ध आहे, हार जीत तर चालणार. नेक्स्ट टाइम अलग स्ट्रैटेजी के साथ में जाऊंगा, आणि पुढच्या वेळेला वेगळी व्यूहरचना करून आम्ही जाऊ अलग प्लान बनाऊंगा. आणि वेगळ्या योजना आखू. इस बार मैं 3,000 के साथ गया, नेक्स्ट टाइम मैं 30,000 में जाऊंगा. आणि या वेळेला 3,000 घेऊन गेलो, पुढच्या वेळेला 30,000 घेऊन जाईल. ऐसे नहीं बोला यहोशू ने. असं यहोशुआ बोलत नाही बसला. वो क्या बोल रहा है? तो काय म्हणतो? अभी हमने जो वचन पढ़ा, छठा वचन, आता जे आपण 6वं वचन वाचलं, तब यहोशू ने अपने वस्त्र फाड़े और वो इजरायली वृद्ध लोग यहोवा के संदूक के सामने मुंह के बल गिरकर पृथ्वी पर सांझ तक पड़े रहे और उन्होंने अपने अपने सिर पर धूल डाली.
आणि आत्ताच आपण ते वचन वाचलं की यहोशुआने आपले कपडे फाडले आणि संध्याकाळपर्यंत ते देवाच्या कोशापुढे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यामध्ये धूळ घातली. छोटी हार है, हार छोटी आहे, मगर वो परमेश्वर से पूछ रहा है, पण तो परमेश्वराला विचारत आहे ये क्यों हम हारे? की आम्ही का हारलो, हमारे लोग क्यों मरे प्रभु? आमचे लोक का मेले प्रभू. उसने चेक करना शुरू किया, आणि त्यांनी पाहायला परीक्षण करायला सुरुवात केली. उसने प्रभु से मांगा, त्यांनी प्रभूकडे मागितलं और सांझ होने तक, वचन में लिखा है कि शाम होने तक सभी लोग उस संदूक के सामने घिरकर प्रभु के सामने रो रो कर गिड़गिड़ाकर पूछ रहे हैं कि ये क्यों प्रभु? आणि आपण पाहतो वचनामध्ये की संध्याकाळपर्यंत ते लोक देवाच्या कोशापुढे पुढे पडले आणि रडून ते परमेश्वराला विचारत आहे की प्रभू असं का घडलं. और हम 10वें वचन में पढ़ते हैं, आणि 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. परमेश्वर बोल रहा है कि तू उठ, परमेश्वर त्याला म्हणते की तू उठ, तू क्यों यहाँ पर गिरा तू है? का इथं पडला आहे. हालेलुया। और हालेलुया. परमेश्वर उससे कहता है कि इज़राइल ने पाप किया, इसके वजह से तुम्हारे जीवन में ये हार आया है। आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की इस्रायलांनी पाप केलं आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत. हम 12वें वचन को पढ़ेंगे। 12वं वचन आपण वाचूयात. इस कारण म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर अंधेरे के साथ में प्रकाश ऐसा कभी साथ में नहीं चल सकता। अंधारासोबत प्रकाश कधीच राहू शकत नाही. पाप के साथ में प्रभु कभी नहीं रह सकता। पापासोबत परमेश्वर कधीच राहू शकत नाही. हालेलुया। हालेलुया। इसलिए प्रभु बोल रहा है, जब तक तुम अपने आप को शुद्ध नहीं करेंगे, मैं तुम्हारे साथ में नहीं चलूंगा। म्हणून या ठिकाणी परमेश्वर त्यांना म्हणतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःला शुद्ध करत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. एक वाचा को तोड़ना, एक करार तोडणं, एक पाप करना, एक पाप करणं, एक छल करना, एक छळ करणं, इसके वजह से परमेश्वर ने उन्हें छोड़ दिया। आणि यामुळे परमेश्वरानं त्यांना सोडून टाकलं. और एक ही व्यक्ति की वजह से, आणि एकाच व्यक्तीमुळं, आकान, इसके वजह से। आकानमुळं. और इसने क्या किया? आणि त्यानं काय केलं? उसने कुछ अच्छे अच्छे वस्तु उसमें से ले लिया, त्याने काय केलं की त्यातल्या चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्या और उसने क्या किया? अपने पास उसने छुपा कर रख आणि लिया। त्याने स्वतःकडे त्या लपून ठेवल्या. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर हमें दूसरी बात ये कहता है, फर्स्ट हमने देखा कि हमें जांच करना है, दूसरी बात हमें सुधरना है। आणि पहिली गोष्ट परमेश्वराने आम्हाला सांगितली की आमचं परीक्षण करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट परमेश्वर आम्हाला सांगते की आम्हाला सुधारायची गरज आहे. हालेलुया। हालेलुया. हम पहला पड़ाव तो हम क्रॉस कर लेते हैं, आणि पहिला स्तर तर आम्ही पार पाडतो, हम जांच तो लेते आम्ही हैं, स्वतःचं परीक्षण तर मगर करतो, सुधारना हम नहीं करते। पण सुधारणा आम्हाला काही करायला आवडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. परमेश्वर यहाँ पर स्ट्रिक्टली कहता है, अगर हम तुम सुधारेंगे तब मैं तुम्हारे साथ में आणि आऊंगा। परमेश्वर या ठिकाणी निक्षून सांगते, जर तुम्ही सुधारणा केली तर मी तुमच्या सोबत असेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. एक व्यक्ति ने पाप किया, एका व्यक्तीने पाप केलं पूरा देश हार गया। आणि अख्खा देश हारला. हालेलुया। हालेलुया. आपके परिवार में अगर एक ने पाप किया, तुमच्या कुटुंबामध्ये जर एकानं पाप केलं तो पूरे परिवार को उसका भुगतना तर पड़ेगा। पूर्ण कुटुंबाला ते भोगावं लागेल. हालेलुया। हालेलुया. इसलिए आज आपको जांच करना आणि है, म्हणून आज तुम्हाला परीक्षण करायची गरज आहे कहाँ पर हम गलत की है। आम्ही कुठे चुकत आहोत. मगर गलत है ये समझ रहा है, क्या हम सुधरने के लिए तैयार आता है? चुकतंय हे आम्हाला कळतंय, पण जर आम्ही ती चूक तशीच ठेवली, जर आम्ही सुधारलो नाही तर त्याचा काही अर्थ नाही. हालेलुया। हालेलुया. हम 20 वचन और उसका 21 वचन भी पढ़ेंगे। आणि यहोशू 7, यहोशुआ 7 याचं 20 आणि 21 वचन. आखानाने यहोशुआला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे, आणि मी जे केले ते हे, लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरल्या आहेत व रुपये खाली आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। वो कन्फेस कर रहा है यहाँ आणि पर, या ठिकाणी तो कबुली देत आहे.
कि मैंने पाप किया है, मैंने वो सब लाकर छुपा के की रखा मी है। पाप केलंय आणि मी हे सगळं आणून लपवून ठेवलंय. हालेलुया। हालेलुया. और वहां पर जब वो अपने आप को सुधारता है, आणि या वेळेत आणि अशा वेळेला ज्यावेळेस तो स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणतो, हम वापस देखते हैं आम्ही पुन्हा पाहतो 8वें अध्याय उसका 3रा वचन में, 8वा अध्याय याच्या 3ऱ्या वचनामध्ये यहोशू ने सब युद्ध समेत वापस उस देश के ऊपर चढ़ाई करता है आणि यहोशुआ पुन्हा आपल्या सर्व सैन्यासोबत त्या देशावरती चढाई करतो और उनके ऊपर जीत लेता है। आणि त्यांच्यावर तो विजय मिळवतो. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। ये कब हुआ? आणि हे केव्हा झालं? यहोशू ने जब अपने आप को जांचा, यहोशुआने जेव्हा स्वतःचं परीक्षण केलं जब उसने इस परिस्थिति को सुधारा, आणि जेव्हा त्यांनी ती परिस्थिती सुधारली, प्रभु वापस उसके साथ रहा पुन्हा परमेश्वर त्याच्या सोबत राहिला और प्रभु ने उन्हें जीताया। आणि परमेश्वराने त्यांना जीत मिळवून दिली. हालेलुया। हालेलुया. अगर हमारे जीवन में हारी हुई परिस्थिति में हमें जीतना है, आणि जर आमच्या हारलेल्या जीवनामध्ये हारलेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे, प्रभु ने दिखाया हुआ करेक्शंस को हमें सुधारना है। देवाने जे आम्हाला सुधारणा करण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला करणं गरजेचं आहे. हालेलुया। हालेलुया. और तीसरी बात, हमें आगे बढ़ना है। तिसरी गोष्ट काय असेल तर आम्हाला पुढे जायचंय. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. उसी जगह पर हमें स्टक होकर, उसी जगह पर हमें खड़े होकर या रुक जाकर हमें नहीं रहना है। त्याच ठिकाणी चिकटून आम्हाला राहायचं नाही किंवा त्याच ठिकाणी थांबून आम्हाला राहायचं नाही. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हम इसी तरीके से हमने देखा है कि जांच करना, सुधारना और आगे बढ़ना दाऊद के जीवन से भी हम देखते आणि हैं। दाविदाच्या जीवनामधून देखील आपण याच गोष्टी बघतो की तो परीक्षण करतो, तो सुधारणूक करतो आणि तो पुढे जातो. और हम भजन संहिता 20 और उसका 7वां अध्याय में देखते हैं। आणि स्तोत्र संहिता 20 याचा 7वा अध्याय जर आम्ही स्तोत्र संहिता 20वा अध्याय आणि 7वं वचन आपण जर पाहिलं, कुणी रथाची व कुणी घोड्यांची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वराच्या नावाची प्रशंसा करू. हालेलुया। हालेलुया. दाऊद ये गाना गा रहा है दावीद हे गीत गात आहे और बोल रहा है कि किसी को तो रथों का है, किसी को तो घोड़ों के ऊपर भरोसा है, मगर मेरा भरोसा तो सिर्फ परमेश्वर के ऊपर है। आणि तो असं म्हणतो की कुणी रथांची कुणी घोड्यांची प्रशंसा करतात, मी तर माझ्या परमेश्वराची और प्रशंसा वो करतो. कितना भी बड़ा राजा होने दो, आणि मग तो कितीही मोठा राजा वो असला, बोल रहा है मेरा बल रथों में या कोई घोड़ों में नहीं है, मगर मेरा बल परमेश्वर में है। तो हे कबूल करतोय की माझं बळ कुठल्याही रथांमध्ये कुठल्याही घोड्यांमध्ये नाही, तर माझं बळ हा परमेश्वर आहे. मगर इतना अच्छा सेवक परमेश्वर का होकर एक समय ऐसा आया कि वो अपने सेनाधिपति को बुलाकर बोलता है कि मेरी सेना की गिनती कर। आणि एवढा मोठा राजा असून तो त्या एक सेनापतीला बोलून म्हणतो की तू माझ्या जे सैनिक आहे त्यांची गणना कर. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. अब तक वो गाना अलग गा रहा है आतापर्यंत तो वेगळं गीत गात आहे कि मुझे ना रथों का ना घोड़ों का भरोसा है, मेरा परमेश्वर पर मेरा भरोसा है। तो असं और म्हणत होता की मला ना रथांची ना घोड्यांचं मला बळ आहे किंवा सामर्थ्य, मला तर माझ्या बरोबर माझा परमेश्वर आहे. और एक टाइम ऐसा आया वहां पर वो बोल रहा है कि मेरी सेना की गिनती करो। आणि एक वेळ अशी आली त्यावेळेला तो असं म्हणते की ती जी माझी सेना आहे त्याची तू मोजमाप कर, गिनती कर. और जैसे वो गिनना शुरू कर देते आणि हैं, जसं ते मोजायला सुरुवात करतात, इज़राइल के ऊपर परमेश्वर का कोप उतर आता है। इस्रायली लोकांवर देवाचा कोप उतरून येतो. और हम देखते हैं मरी उनके अंदर आ जाती आणि है आम्ही पाहतो की त्यांच्यावर मरी येते और 70,000 लोग वहां पर मर आणि जाते हैं। 70,000 लोक त्या ठिकाणी मरण पावतात. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हमारे जीवन में भी कभी हमको हाई और कभी लो वाले परिस्थिति होता है। आणि आमच्या जीवनामध्ये पण बऱ्याचदा कधी वर कधी खाली अशी चढ उताराची परिस्थिती निर्माण होते. जब हमको बहुत अच्छा हाई स्पिरिट फुल चार्ज में रहते हैं, हम बोलते हैं ना रथों पे ना घोड़ों पे, हमारा भरोसा सिर्फ यहोवा पर आणि है। ज्यावेळेस आम्ही एकदम चार्ज असतो आणि त्यावेळेला आम्ही एकदम आवेशाने म्हणतो की आम्ही ना रथाची ना घोड्यांची, आम्ही तर आमच्या देवाची प्रशंसा करतो. और कभी कभी ऐसी परिस्थिति आती है तब हम खुद के फाइनेंसेस, बैंक अकाउंट वो सब ढूंढने आणि लगते मग हैं। त्या कधी कधी अशी परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही स्वतःचं जे बँकेचं अकाउंट आहे आणि आमच्या जे काही मालमत्ता आहे ती मोजायला सुरुवात करतो. मेरे पास कितना लोगों का बल है वो चेक कर लेते आणि हैं। किती लोक माझ्या सोबत आहेत, त्यांचं बळ मला आहे
त्याविषयी आम्ही बघायला सुरुवात मेरा करतो. कितना प्रॉपर्टी है, क्या है, वो चेक कर लेते हैं. आणि माझी किती मालमत्ता आहे ते सगळं आम्ही पाहायला लागतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हमारी भरोसा तब यहोवा के ऊपर ना होते हुए उस घोड़ों के ऊपर, रथों के आणि ऊपर मग चला अशा जाता वेळेला है. तो भरोसा घोड्यांवरती आणि रथांवरती येतो, परमेश्वरावरती राहत नाही. तभी दाऊद भी क्या कर रहा है, अपने मिलिट्री में कितना है वो देख रहा आणि है. दावीद देखील त्या ठिकाणी काय करेल की आता माझ्या सैन्यामध्ये किती लोक आहेत त्यांचं मोजमाप करत आहे. पहला इतिहास उसका 21 अध्याय उसका. पहिला इतिहास याचा 21वा अध्याय, पहिला इतिहास याचा 21वा अध्याय 1 आणि 2 वचन. हम्म, नंतर सैतानाने इस्रायलाविरुद्ध उठून इस्रायलाची गंती करायला दाविदाला प्रवृत्त केले. हम्म, दाविदाने यावाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, जा बरे बेशेबेपासून दानापर्यंत इस्रायली लोकांची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. हम्म. तीसरा वचन. आणि त्याच्यातलं जे तिसरं वचन आहे ते आम्हाला असं सांगतं. पहिले इतिहास याचा 21. 21वा अध्याय आणि तिसरं वचन. हम्म. योआब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो, पण माझे स्वामीराज हे सर्व स्वामींचे दास आहेत ना, माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे? हालेलुया. हालेलुया. यहाँ पर परमेश्वर एक सेनाधिपति के द्वारा राजा से बात कर रहा आणि है. एका च्या द्वारे परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे. एक राजा से एक सामान्य व्यक्ति वहां पर बात कर रहा आणि है. एका राजासोबत एक सामान्य व्यक्ती, एक सेनापती बोलत आहे. राजा के पास में वेल विशर्स, वाइज मैन रहते हैं. राजाकडे चांगले चांगले बुद्धिवान लोक असतात वो लोग उसे सलाह मशवरा करते हैं. आणि ते त्याला सल्ला देत असतात. मगर यहाँ पर सेनाधिपति योआब आके बोल रहा है, ये प्रभु तू ये ऐसा क्यों कर रहा आणि है? या ठिकाणी आपण पाहतो की जो त्याचा सेनापती आहे योआब, तो येऊन त्याच्यासंगती बोलतो कि कितना भी होने दो, प्रभु से 100 गुना करेगा. आणि तू किती कर, किती असू दे तुझ्याकडे, परमेश्वर त्याला 100 पटीने करेल. क्यों तू परमेश्वर के अधीन नहीं हो रहा तू है? परमेश्वराच्या अधीन का होत नाहीयेस? तू क्यों ऐसे बातें कर रहा तू है? का असं बोलत आहेस? और तू क्यों इज़राइल के ऊपर दोष को लेके आ रहा आणि है? का याच्या द्वारे तू इस्रायलावरती दोष घेऊन येत आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ये व्यक्ति ने दिया हुआ एडवाइस राजा ने लिया नहीं. आता या व्यक्तीने दिलेला सल्ला त्या राजानं घेतला नाही. चौथे वचन में पहला ही वहां पर सेंटेंस में लिखा है, तो भी राजा का आज्ञा अय्यूब पर प्रबल हुआ. आणि त्यानंतर चौथ्या वचनामध्ये पहिल्याच लाईन मध्ये असं लिहिलेलं आहे, तथापि राजाज्ञे पुढे योआबाचे काही चालले नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अब हालेलुया. राजा जो बोलेगा उसको तो करना ही है. आता जे राजा सांगणार ते तर त्याला करावंच लागणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. इसलिए वहां पर वो गिनती हुई. आणि म्हणून त्या ठिकाणी ती मोजणी झाली. जब हम लोग भी परमेश्वर के विरोध में चलते हैं आम्ही देखील ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधामध्ये चालतो या परमेश्वर को रिस दिलाने वाले बातें हम करते किंवा हैं, परमेश्वराला क्रोध आणणाऱ्या गोष्टी आम्ही करतो. परमेश्वर बड़े लोगों से हमसे बात करता है, परमेश्वर मोठ्या लोकांच्या द्वारे आमच्या संगती बोलतो. महान लोगों के द्वारा भी हमसे बात करता है, महान लोकांच्या द्वारे देखील आमच्या संगती बोलतो. एक सेवक के द्वारा भी प्रभु हमसे बात करता एका है, सेवकाच्या द्वारे देखील प्रभू आमच्याशी बोलतो. एक सामान्य व्यक्ति के द्वारा भी प्रभु हमसे बात करता आणि है. सामान्य व्यक्तीच्या द्वारे देखील परमेश्वर आमच्याशी बोलतो. प्रभु छोटे लोगों के द्वारा भी प्रभु हमसे बात करता है. आणि लहान सहान छोट्या लोकांच्या द्वारे देखील परमेश्वर आमच्या संगती बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. दावीद को परमेश्वर किस तरीके से बात कर रहा है? एक सेनाधिपति के द्वारा आता बात कर रहा दाविदाशी है. परमेश्वर कुणाद्वारे बोलत आहे? तर एक सेनाधिपती च्या द्वारे परमेश्वर त्या संगती बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. हमारे जीवन में भी कितने बार परमेश्वर ने बात किया होगा. आमच्या जीवनामध्ये देखील कित्येक वेळा परमेश्वर आमच्या संगती बोलला असेल. कितने रविवार हमने कितने उपदेश सुने होंगे. कितीतरी रविवार आणि कितीतरी उपदेश त्यामध्ये आम्ही ऐकले असतील. कितने सारे सेल ग्रुप में हम गए होंगे. कितीतरी सेल ग्रुप्स मध्ये आम्ही गेलो असू. कितने यूथ मीटिंग हमने अटेंड किए होंगे. कितीतरी युथ मीटिंग मध्ये आम्ही सहभागी झालो कितने असू. बाइबल स्टडी में हमने ज्वाइन किया होगा. किती बायबल स्टडी मध्ये आम्ही सहभागी झालो असू. कितने बार प्रभु ने आपसे बात किया होगा. कितीतरी वेळा परमेश्वर तुमच्या संगती बोलला असेल. वचन के द्वारा प्रभु ने आपको बात किया होगा. वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्याशी बोलला असेल. सुना हुआ वचन अलग, हमारा जीवन अलग, ऐकलेलं वचन वेगळं आणि आमचं जीवन वेगळं. कोई बदल नहीं. काही बदल नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया.
जैसे दावीद अपने जीवन को चेक किया, जसं दाविदाने आपल्या जीवनाचं परीक्षण केलं, अपने जीवन को उसने सुधारा, आपलं जीवन त्यानं सुधारलं, उसने तुरंत एक वेदी बनाई। त्यांनी लगेचच एक वेदी बांधली प्रभु ये मेरा पाप है, प्रभु ये लोगों को तू क्यों शिक्षा दे रहा आणि मग है? तो असं म्हटलं की प्रभू हे माझं पाप आहे आणि माझ्या पापाची शिक्षा तू या लोकांना का देत आहे मेरी एक गलती की वजह से ये 70,000 लोग क्यों मर रहे आणि हैं? माझ्या एका चुकीमुळे हे 70,000 हा कोप का आलाय? उसने पश्चाताप किया, त्यानं पश्चाताप केला, अपने देश के लिए आपल्या देशासाठी उसने प्रार्थना किया, त्यानं प्रार्थना केली और प्रभु ने उसके प्रार्थना को सुन लिया। आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. हमें यहोशू की तरह, दाऊद की तरह आगे बढ़ने वाले होने आम्हाला चाहिए। यहोशुआप्रमाणे दाविदाप्रमाणे पुढे जाणारा असायला हवंय. जहां पर हम हार गए हैं, वहीं पर प्रभु हमारी जीत आएगा। जिथं आम्ही हारलो तिथंच परमेश्वर आम्हाला विजय मिळवून देईल. मगर कब? पण केव्हा? जब हम जांचेंगे, जेव्हा आम्ही परीक्षण करू, जब हम सुधरेंगे, जेव्हा आम्ही सुधरू जब हम आगे आणि बढ़ेंगे। जेव्हा आम्ही पुढे चालू. ये 3 चीजें हमारे जीवन में होनी आणि चाहिए। या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायला हव्यात. बहुत बार हम बाहर देखते हैं कि वेस्ट मैनेजमेंट का जो एक ऐसा 3 एरोस रहते हैं, पता है? रिसाइकल, हा, आणि रियूज, बऱ्याच ठिकाणी आपण असे 3 बाण एका मागोमाग असं रिसायकल किंवा रियूज आम्ही ते चित्र पाहिलं असेल. देखा है ना आप लोगों ने? कधी पाहिलं का? हाँ, उसी तरीके से हमको जांचना है, सुधारना है, आगे बढ़ना है। आणि एक बार हो गया तो नहीं चलेगा, वापस हमको जांचना है, वापस सुधारना है, वापस आगे बढ़ना आणि है। त्याचप्रमाणे आम्हाला ह्या प्रकारच्या चक्रामध्ये जावं लागणार आहे. आम्हाला परीक्षण करायचंय, सुधारायचंय, पुढे जायचंय. परीक्षण, सुधारणे आणि पुढे जाणे. दाऊद ने वेदी बनाकर पश्चाताप किया दाविदाने वेदी बांधली, पश्चाताप केला और वो आगे बढ़ा। आणि तो पुढे गेला. जोशुआ ने वहां पर संदूक के सामने अपने आप को लीन नम्र करके परमेश्वर के बातों को सुनने के लिए उसने अपने आप को समर्पित किया। प्रभु ने उसे जिता दिया। आणि यहोशुआ देखील परमेश्वरासमोर उपडा पडला. त्याने देवाकडनं पश्चाताप केला, देवाकडनं ऐकलं आणि पुढे आम्ही पाहतो की परमेश्वर त्याच्या सोबत राहिला आणि तो जिंकला. इसलिए आज परमेश्वर हम सबको उस अंधकार में से उठाना चाहता है। आणि म्हणून आज देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी त्या अंधकारामधून उठावं, प्रकाशमान होना है। प्रकाशमान व्हावं. हालेलुया, हालेलुया. सिर्फ वो प्रकाश हम तक ही नहीं, प्रभु चाहता है कि वो प्रकाश हमारे द्वारा दूसरों तक भी हो। आणि तो प्रकाश फक्त आपल्या पुरता नाही तर देवाची इच्छा ही आहे की आमच्याद्वारे इतरांपर्यंत तो प्रकाश पोहोचावा. कौन सा वचन के द्वारा प्रभु आज तुमसे बात कर रहा है? परमेश्वर आज कोणत्या वचनाच्या द्वारे तुमच्या संगती बोलत आहे? आज इस वचन के प्रकाशन में अपने आप को जांच लीजिए। आणि आज या वचनाच्या प्रगटीकरणामध्ये स्वतःचं परीक्षण करा, अपने आप को सुधारने की कोशिश कीजिए स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न और करा प्रभु के साथ में वापस आगे बढ़ने की कोशिश आणि कीजिए। देवासोबत पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपको पता है हमारा मेन शत्रु कौन है? तुम्हाला माहिती का आमचा खरा शत्रू कोण आहे? कौन है? सबको पता होना चाहिए, तोंडपाठ होना चाहिए उसका नाम। त्याचं कोण आहे? त्याचं त्याचं नाव सगळ्यांना तोंडपाठ असायला पाहिजे. कोण आहे तो? शैतान। उसके 2 बेस्ट फ्रेंड्स है। आणि सैतानाचे 2 चांगले मित्र आहेत. ये एक पास्टर ने बोलते हुए मैंने सुना, आणि आप एक लोगों को शेयर करूंगी, थोड़ा हंसेंगे इसलिए। आणि एका पालकाने बोलताना मी ऐकलं ज्याच्यामुळे आम्हाला हसू येईल. उसे 2 बेस्ट फ्रेंड है, आणि हे 2 जे मित्र आहेत वो जिधर भी जाता है वो 2 बेस्ट फ्रेंड को लेके आता है। आणि तो कुठेही जातो सैतान त्याच्या 2 मित्रांना घेऊन येतो. एक है, एक आहे उसका नाम है चलता है। त्याचं नाव आहे चालतंय. हम भी बोलते हैं ना बहुत बार, आम्ही पण म्हणतो बरेचदा चालतंय. एक बार झूठ बोला चलता है, एकदा खोटं बोललं चालतं. है ना? एक बार चर्च में नहीं गए चलता है, एकदा चर्चला नाही गेलतो चालतं. अपना भी बेस्ट फ्रेंड बन जाता है वो। आणि मग तो आपलाही बेस्ट फ्रेंड होतो. दूसरा बेस्ट फ्रेंड, दुसरा बेस्ट फ्रेंड काय? कल देखते हैं, उद्या बघू. वो कल कभी आता ही नहीं आणि है। मग तो उद्या कधी उगवतच नाही. हालेलुया, हालेलुया. इसलिए आज ये समय है। आणि म्हणून आज ही वेळ आहे. ये मत बोलिए कि चलता है, असं म्हणू नका की चालतं. और ये मत बोलिए कि मैं कल देख लूंगा। आणि असंही नका म्हणू की उद्या बघू आपण. नहीं तो फिर ये जांच करना, सुधार करना, आगे बढ़ना वहीं पर बंद हो नाहीतर जाएगा। मग हे जे पारखणं आहे, परीक्षण करणं आहे, सुधारणं आहे, पुढे जाणं तिथंच राहील. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. उसके बेस्ट फ्रेंड्स को हमें अपना बेस्ट फ्रेंड नहीं बनाना आणि है। त्याचे बेस्ट फ्रेंड, त्याचे जे चांगले मित्र आहेत त्यांना आपलं मित्र बनवायचं नाही. हालेलुया, हालेलुया. क्योंकि ऐसा समय आने वाला कारण है, अशी वेळ येणार आहे. ऐसे समय आने वाला अशी है, वेळ येणार आहे. वहां पर हम खुद बोलेंगे कि मुझे ये इन सब बातों में खुशी नहीं है, आणि त्यावेळेला आम्ही म्हणू की मला या सर्व गोष्टीमध्ये आनंद नाही. ये मेरा वाक्य नहीं है, हे माझं वाक्य नाही. बाइबल कहता है। बायबल असं सांगतं. सदुपदेशक उसका 12वां अध्याय 1ला वचन। उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन.
आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही, असे तू हालेलुया, म्हणशील. हालेलुया। हालेलुया. ऐसा समय आने वाला है, अशी वेळ येणार आहे, ऐसे वर्ष आने वाले हैं, असे वर्ष येणार आहे. तब हम खुद बोलेंगे त्यावेळेला आम्ही स्वतः म्हणू, इन सब बातों में मेरा मन नहीं या लगता, सर्व गोष्टींमध्ये आता माझं मन लागत नाही, इन सब बातों में अभी मुझे खुशी नहीं होती। या सर्व गोष्टींचं मला आता काही सुख नाही. अगर नहीं बदले, जर नाही बदललो, सुधार नहीं किया सुधार नाही केला और शुद्धिकरण नहीं किया, आणि शुद्धीकरण केलं नाही वापस प्रभु के बाहों में हम नहीं आए, आणि पुन्हा त्या परमेश्वराच्या कवेत आम्ही गेलो उसके नाही, योजनाओं को हमने वापस नहीं लिया, त्याच्या योजना पुन्हा आपण पत्करल्या नाही, उसके संकल्पों में हम नहीं फिट हुए, त्याच्या संकल्पाप्रमाणे आम्ही झालो नाही, तब हमको भी ये समय आएगा जब हम बोलेंगे इन सब बातों में अभी हमें मन नहीं अशा लगता। वेळेला आमच्यावर ही वेळ येईल आणि आम्ही म्हणू की आता या सर्व गोष्टींमध्ये मला काही सुख नाही. इसलिए परमेश्वर का वचन यहाँ कहता है कि अपने सृजनहार को स्मर, आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की आपल्या निर्माणकर्त्याला तू स्मर. उससे पहले विपत्ति के दिन तेरे ऊपर आए। आणि याच्या अगोदर की त्या विपत्तीचे दिवस तुझ्यावर येतील. हालेलुया। हालेलुया. अपने आप को परमेश्वर को सौंप देना स्वतःला है, त्या परमेश्वराला समर्पित करा, नहीं तो हमको भी ये वर्ष देखने का समय आएगा। नाही तर कदाचित असे वर्ष पाहायची वेळ आमच्यावर येईल. मैं नहीं चाहती हूँ कि ये वर्ष हमारे जीवन में किसी के ऊपर आणि आए। माझी इच्छा नाही की आपल्यापैकी कुणाच्याही जीवनामध्ये असे वर्ष यावेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. कभी कभी हमको ऐसा लगता है कि मेरा अच्छा बिजनेस चल रहा है, मेरा अच्छा परिवार है, मेरे पास पैसा है, प्रॉपर्टी है, आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की माझा चांगला व्यवसाय, चांगली नोकरी, चांगली संपत्ती माझ्याकडे आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, सब कुछ अच्छा है, सगळं चांगलं आहे, मगर खुशी नहीं है, पण सुख नाही, आनंद नाही, उसमें हमें मन नहीं लगेगा, आणि आमचं मन त्याच्यामध्ये लागणार नाही, उन बातों में हमारा मन संतुष्ट नहीं होगा, आणि त्या गोष्टींमध्ये आम्हाला समाधान मिळणार नाही, रोने के दिन हमारे जीवन में आणि आएंगे। रडण्याचे दिवस आमच्या जीवनामध्ये उससे येतील. पहले परमेश्वर कहता है, त्या अगोदर परमेश्वर असं म्हणतो, उठ प्रकाशमान उठ हो, प्रकाशमान हो, उठ प्रकाशमान हो। उठ प्रकाशमान हो. दुख तकलीफ ऐसे परिस्थिति में आने से पहले आणि त्या त्रासाच्या परिस्थिती येण्या अगोदर अपने सृजनहार को एक बार स्मरण आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर, करो, उसकी वाणी को सुन लो त्याची वाणी ऐका और उठो आणि उठा और प्रकाशमान हो। आणि प्रकाशमान व्हा. आज जांचिए, आज परीक्षण करा, आप किस परिस्थिति में बैठे हुए हैं, आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये बसलेलो आहोत, हम किस परिस्थिति में गिरे हुए हैं। कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही पडलेलो आहोत. आज प्रभु कहता है, आज परमेश्वर म्हणतो, उठ। उठ. प्रभु नहीं चाहता कि हम उस अंधकार में पड़े रहे, प्रभूची इच्छा नाही की आम्ही त्या अंधकारामध्ये पडून राहावं, हम प्रभु चाहता है कि हम उसके प्रकाश में तर प्रकाशित देवाची हो जाएं। इच्छा ही आहे की आम्ही त्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशमान व्हावं. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर के प्रेम को याद कीजिए, देवाचं ते प्रेमाची आठवण करा, उसके उद्धार के काम को याद त्याचे कीजिए, तारणाचे कार्यांची आठवण करा, उसके अभिलाषाओं को याद कीजिए, त्याच्या आशांकडे तुम्ही लक्ष द्या, उसके बलिदानों को याद कीजिए, त्याच्या त्यागाकडे तुम्ही लक्ष द्या, उसके बुलाहट को याद आणि कीजिए। त्याचं जे पाचारण आहे त्याची आठवण करा. उसने डाला हुआ आत्मिक सिक्का आपके ऊपर, उसे आप याद आणि कीजिए। जो काही आत्मिक शिक्का त्यानं तुमच्यावर टाकलेला आहे त्याची आठवण करा. तुमने सीखे हुए उपदेशों को याद आणि कीजिए, तुम्ही जे उपदेश ऐकले, शिकले त्याची आठवण करा. प्रभु ने दिया हुए वादों को याद कीजिए। देवाने दिलेल्या अभिवचनांची आठवण करा. अब मुझे इन बातों में खुशी नहीं, ये दिन हमारे जीवन में कभी ना आता आए। मला या गोष्टींमध्ये काही सुख नाही, असे दिवस आमच्यावरती येऊ नयेत. इससे पहले प्रभु चाहता है त्या अगोदर देवाची इच्छा ही आहे कि हम उठे की आम्ही उठावं और हम प्रकाशमान आणि हों। प्रकाशमान व्हावं. हालेलुया। हालेलुया. क्या आप लोग तैयार हैं? आपण तयार आहोत का? क्या आप तैयार हैं? आपण तयार आहोत का? अपने जीवनों को हम जांचेंगे। आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करूयात. आज हमारे जीवनों को हम जांचेंगे। आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण उस करूयात. अंधेरे से आज हम उठेंगे त्या अंधारामधून आज आम्ही उठूयात और प्रकाशित होंगे। आणि प्रकाशित होऊयात. लोग आएंगे जाएंगे, लोक येतील जातील, पैसे आएगा जाएगा, पैसा येईल आणि जाईल, तुमको खुशी नहीं होगी, तुम्हाला आनंद होणार नाही, मला काही सुख नहीं। मला काहीच सुख नाही. हालेलुया। हालेलुया. ऐसे तू मनशील, असं तू म्हणशील असं देवाचं वचन. ऐसे प्रभु नहीं चाहता है कि ये दिन हमारे जीवन में पण आए। देवाची इच्छा नाही की असे दिवस आमच्यामध्ये यावेत. हालेलुया। हालेलुया. नीति वचन उसका 5वां अध्याय 12 और 13 वचन एक बार हम पढ़ेंगे। नीतिसूत्र याचा 5वा अध्याय 12 आणि 13 वचन आपण वाचूया.
आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले. मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. ये कौन बोल रहा हे है? कोण म्हणत आहे? सोलोमन राजा बोल सलमोन रहा है, राजा जो बोलत ज्ञान आहे, का भंडार जो है, ज्ञानाचा भंडार जिसके आहे, पास में कोई कमी घटी नहीं है, त्याच्याकडे कुठलीच कमतरता वो नाही, बोल रहा तो है असं म्हणतो. मैंने ऐसा कैसे प्रभु के जनों के जो वचन है उसे मैंने कैसे तुच्छ जाना, आणि देवाने सांगितलेल्या शिक्षकांच्या द्वारे वचन मी कसे तुच्छ मैंने मानले, कैसे ध्यान नहीं दिया. मी कसं लक्ष दिलं नाही. अगर सोलोमन राजा ऐसा कह सकता जर है, सलमोन राजा असं म्हणू शकतो, क्या हम क्या नहीं सकते? तर मग आम्ही काय? हम उपदेश सुनते हैं आम्ही उपदेश तर ऐकतो, मगर उसे अंगीकार नहीं पण करते. तो आम्ही अंगीकार करत नाही. दाऊद जैसा राजा भी दाविदासारखा राजा जो देखील, 3 बार प्रार्थना करता था, 7 बार आराधना करता था दिन में, जो दिवसातून 3 वेळा प्रार्थना 7 वेळा आराधना करायचा, और वो लिख रहा है आणि तो असं लिहितो, भजन संहिता उसका पहला अध्याय 2 वचन में, स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आणि 2 वचनामध्ये, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. हालेलुया. हालेलुया. कौन धन्य है? धन्य कोण आहे? जो उसके व्यवस्था को जो त्याच्या नियमशास्त्रांमध्ये प्रसन्न होता है. रमतो, आनंद करतो. राजा ये नहीं बोल रहा है कि मैं उसके वादों के ऊपर प्रसन्न करता हूँ. राजा असं नाही म्हणत की मी त्याच्या अभिवचनांवरती प्रसन्न होतो, जो अच्छे बातें हैं उसके ऊपर वो प्रसन्न नहीं हो रहा है. आणि जे चांगल्या गोष्टी आहेत फक्त त्याच्यावरच तो आनंदी नाही. जो व्यवस्था है, जे नियम आहेत, शास्त्र आहे, उसका मतलब आज्ञा है. त्याचा अर्थ आज्ञा. हम किसी को करेक्शंस आज्ञा अच्छे नहीं लगते. आम्हा कुणालाच कुणाच्या आज्ञा पाळणं किंवा कुठल्याही प्रकारचं दुरुस्ती कुणाच्या द्वारे होत असेल ते सहन होत नाही. मगर दाऊद कह रहा है कि मैं आज्ञाओं के ऊपर प्रसन्न हूँ. पण दावीद म्हणतो की मी त्या आज्ञांमध्ये रममान होतो, और दिन रात मैं उन्हें ध्यान रखता हूँ. आणि रात्रंदिवस मी त्याचं मनन करतो. हालेलुया. 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 जो भी तुम करेंगे, जे काही तुम्ही कराल उसमें तू सफल होंगे. त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी ऐसा व्हाल. अगर किसी ने हमको बोला, असं जर कुणी आम्हाला म्हटलं, हम तुरंत बोलेंगे आमेन. आम्ही लगेचच म्हणू आमेन. हालेलुया. हालेलुया. आप जिधर भी जाएंगे प्रभु आपके साथ में है. तुम्ही कुठेही जाल, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हम बोलेंगे आमेन. आम्ही म्हणू आमेन, क्योंकि हमें लगता है ये अच्छे वचन है, जल्दी से हम स्वीकारते हैं. आणि मग आम्हाला असं वाटतं ही खूप चांगली वचने आणि आम्ही लगेचच त्याचा स्वीकार करतो. मगर हमें कोई करेक्शन करता है, पण जर आम्हाला कुणी बरोबर करेक्ट करत असेल, या प्रभु की आज्ञाओं को जब मानने की परिस्थिति आती किंवा है, देवाच्या आज्ञा पाळण्याची परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते, किसको खुशी होती है? कुणाला आनंद होतो. हालेलुया. हालेलुया. मगर आज प्रभु कहता पण है आज परमेश्वर म्हणतो उसके व्यवस्था के ऊपर प्रसन्न होना है हमें, त्याच्या नियमशास्त्रांवर, त्याच्या आज्ञांवरती आम्हाला प्रसन्न व्हायचं, और दिन रात उन्हें ध्यान करे आणि रहना है. रात्रंदिवस आम्हाला त्याचं मनन करायचंय. धन्यवाद ईश्वर. प्रभु आज हम उस अंधेरे में घिरे हुए रहना तुझे पसंद नहीं है. आम्ही त्या अंधकारामध्ये गुरफुटून राहावं हे तुला आवडत नाही प्रभू. हमारे परिस्थिति में आने वाले हर एक निराशाओं को, आमच्या जीवनामध्ये परिस्थितीमध्ये आल्या प्रत्येक निराशा, हर एक खिन्नता, प्रत्येक खिन्नता, हमारे आदतें, आमच्या सवयी, हमारे काम में, आमचे काम, प्रभु हमारे शत्रु के भय, आमच्या शत्रूचं भय, ये सब अंधकारों से प्रभु आज तू हमें उठाना या चाहता है. सर्व अंधकारांमधून तू आज आम्हाला उठवू इच्छितो. उस बीमारी के अंधकार से तू हमें आज उठाना त्या चाहता है. आजाराच्या अंधकारामधून तू आम्हाला उठवू इच्छितो. प्रभु हमारे आत्मिक स्थिति में जब हम घिरे हुए हैं उस जगह से तू हमें उठाना प्रभू, ज्या चाहता है, आत्मिक परिस्थितीमधून आम्ही घेरलेलो आहोत त्याच्यामधून तू आम्हाला उठवू इच्छितो, ताकि प्रभु तेरे प्रकाश हमारे ऊपर आ सके. जेणेकरून प्रभू तुझा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचावा. जब प्रभु तेरा प्रकाश हमारे ऊपर आएगा, हम लोगों को प्रकाशित करने वाले रहेंगे. जेव्हा प्रभू तुझा प्रकाश आमच्यावरती येईल तेव्हा आम्ही इतरांना, लोकांना प्रकाशित करणारे हो. क्योंकि तेरा वचन कहता है कि प्रकाश और अंधकार एक साथ में नहीं रह सकते. कारण प्रभू तुझं वचन सांगतं प्रकाश आणि अंधकार एकत्र राहू शकत नाही. प्रभु आज हम उस अंधकार में नहीं रहना चाहते. प्रभू आज आम्हाला त्या अंधकारामध्ये राहायचं नाही. तेरे उपदेशों को सुनकर चलता है करके हम चलने वाले ना आणि बनेंगे. तुझे उपदेश ऐकून चालतंय म्हणून आम्ही सोडून देता कामा वो नये. कल देखेंगे ऐसे करके हम पोस्टपोन करने वाले ना बनेंगे. परत पुन्हा पाहू म्हणून आम्ही त्याच्यावरती दुर्लक्ष करणारे
असू मगर नये. प्रभु ये आज का समय है पण प्रभू हा आजचा समय आहे. क्योंकि तेरा वचन कहता है कि ऐसे वर्ष आने वाले हैं कारण प्रभु तुझं वचन सांगतं की असे वर्ष येत आहे. जब हम बोलेंगे कि इन सब बातों में मेरी कोई खुशी नहीं जेव्हा है. आम्ही असं म्हणू की या सर्व गोष्टींमध्ये मला कुठलं सुख नाही. हाँ प्रभु, जैसे दाऊद कहता है कि तेरे आज्ञाओं से वो प्रसन्न है. जसं परमेश्वरा दावीद म्हणतो की तुझ्या आज्ञानं परमेश्वरा तो प्रसन्न वो आहे. दिन रात उन्हें मनन कर रहा है. रात्रंदिवस तुझ्या नियमशास्त्रामध्ये तो रमत आहे. ऐसे प्रभु हम भी तेरे आज्ञाओं का पालन करते हुए उसके ऊपर चलने वाले तू हमें बना. असंच परमेश्वरा आम्ही देखील रात्रंदिवस तुझ्या वचनांचं आज्ञांचं मनन करून त्याच्यावर आम्ही चालावं. थैंक यू लॉर्ड जीसस. धन्यवाद यीशु. धन्यवाद देते हैं राजा. धन्यवाद देतो आज प्रभू. प्रभु तेरे वचनों से हमसे बात किया, इसके लिए आज धन्यवाद. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या संगती बोलला याबद्दल आम्ही तुझे आभार सारा मानतो. महिमा आदर आपके हाथों में देते हैं. सारा महिमा सगळा आदर आम्ही तुझ्या हातात दे. हम घटते हैं और तू बड़े पर. आम्ही घटतो परमेश्वराने आम्ही आमच्याद्वारे तू उंच व्हावं प्रभू. ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से प्रार्थना आम्ही प्रार्थना. येशूच्याच नावात करतो. आमेन. आमेन.